श्री स्वामी समर्थ। हे आमच्या घराजवळचं शिव मंदिर आहे। मंदिर खूप सुंदर आहे आणि आज कालाष्टमी आहे, कालभैरव जयंती आहे। त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की मंदिरात जायचं। आजच्या दिवशी असं म्हणतात की राहुकाल जो असतो आजच्या दिवसातला, त्या राहुकालमध्ये जर आपण शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला बघायला भेटतात। आम्ही मंदिरात गेलो तेव्हा ऑलरेडी पूजा चालूच होती। आम्ही सुद्धा त्या पूजेमध्ये सामील झालो। मंत्र चालू होते। मंत्र चालू असताना आम्हाला अभिषेक करण्याची संधी मिळाली। अजिबात गर्दी नव्हती। दर्शन आणि अभिषेक खूप चांगल्या प्रकारे झालं। आता आजच्या दिवसाची माहिती मी तुम्हाला पुढे म्हणजे आता व्हिडिओमध्ये पुढे देतेच आहे, पण जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा आज मंदिरात जा, अभिषेक करा। असं राहुकालच गरजेचं नाही आहे, तुम्ही केव्हाही जाऊ शकता। श्री स्वामी समर्थ। नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज कालाष्टमी आहे, कालभैरव जयंती पण आहे, शनिवार पण आहे। तर माझ्या माहितीनुसार आज राहुकालमध्ये जर आपण शंकराच्या पिंडीवर काही पर्टिक्युलर गोष्टी काही पर्टिक्युलर कारणांसाठी अभिषेक स्वरूप म्हणजे अभिषेक म्हणून जर चढवल्या तर त्यांचे बराचसा फरक बघायला भेटतो। म्हणजे माझा असा अनुभव आहे म्हणून मी ते तुम्हाला शेअर करते। जर तुमच्या घरात भांडणं होत असतील, कलह होत असेल, म्हणजे असं वादविवाद होत असतील तर आजच्या दिवशी राहुकालमध्ये राहुकाल म्हणजे आज 9:38 ते 11:01 पर्यंत राहुकाल आहे। या राहुकालामध्ये तुम्ही शंकराच्या पिंडीवरती जर साखरेचा अभिषेक केला तर म्हणजे तुम्हाला फरक बघायला भेटतो की सौम्य होऊन जातात गोष्टी ज्या आहेत, त्यांचा प्रभाव कमी होतो। म्हणजे भांडणं कमी होतात किंवा वादविवाद असतील ते निघून जातील। परत काळे तीळ आणि मोहरीचा अभिषेक केला जातो शनिदेवाची पीडा घालवण्यासाठी। म्हणजे शनिदेव पहिली गोष्ट तर अजिबात पीडा देत नाहीत, ते तुम्हाला फक्त तुमच्या कर्मांची फळं देतात। हा, तुम्ही हा अभिषेक केला तर त्यांची जी तीव्रता आहे ती थोडी कमी होऊ शकते। दुसरं, तुम्ही त्याच्यावर जर तुमच्या घरात पैशांची अडचण असेल, म्हणजे पैसा येतोय पण टिकत नाही आहे, तर आजच्या दिवशी दुधामध्ये घी मिक्स करून जर त्याचा अभिषेक तुम्ही पिंडीवर केला तर त्याचेही चांगले परिणाम बघायला भेटतात। दुसरं म्हणजे आता साखर सांगितलं, दूध घी सांगितलं, काळे तीळ आणि मोहरी सांगितली, मध। हां, तुमच्या घरात जर कोण आजारी असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल तर तुम्ही आजच्या दिवशी राहुकालमध्ये पिंडीवर मधाचा अभिषेक करू शकता आणि मनात इच्छा ठेवायची की बाबा मी हा अभिषेक या कारणासाठी करते तर ती गोष्ट माझी पूर्ण होऊ देत। आता भरपूर लोक म्हणतील की असं काही नसतं वगैरे, पण करून बघायला काय हरकत आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट, मला याचे अनुभव चांगले आलेत म्हणून मी हा व्हिडिओ काढून या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते। सो बघा, तुम्ही पण ट्राय करून जर जमत असेल तर। आजचा राहुकाल सकाळी 9:38 ते 11:01 पर्यंतचा आहे। जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा, नसेल म्हणजे आजच्या दिवसात कधीही केलं तरी चालतं, पण राहुकाल शुभ मानला जातो म्हणजे आजच्या दिवसासाठी। तुम्ही आजच्या पूर्ण दिवसात कधीही करू शकता, असं काही नाही आहे। पिंडीवर तुमच्या श्रद्धेने, हे बघा, देवाला काय साखर नको आहे, काळे तीळ नको आहे, तुमचं मध नको आहे, दूध नको आहे, काहीच नको आहे देवाला, पण तुम्ही त्याच्या थ्रू जी काय भक्ती किंवा जी काही श्रद्धा तुमची देवाच्या पिंडीवर ओतता ती देवापर्यंत पोचते। तर खऱ्या मनाने, शुद्ध मनाने, साफ मनाने आणि तुमची जी इच्छा आहे ती दृढ इच्छाशक्तीने देवासमोर बोला, ती नक्की पूर्ण होईल। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्यासाठी थँक्यू सो मच।